शहर अली सदरी वयस्सिरली अमरी वाहुलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। क़ाल अल्लाह तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा व जअलनाकुम शुऊबन व क़बाइला लिताअरफ़ू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। सदक़ल्लाहुल अज़ीम। स्तुती केवळ त्या एकमात्र स्वयंभू भगवंतासाठी ज्याने या सृष्टीची निर्मिती केली आणि संपूर्ण मानव जातीला नैसर्गिक समानतेवर जन्माला घातले। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मी आपणा समोर ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मानवीय समानता या विषयावर मी काही विचार आपणा समोर मांडणार आहे। आजच्या या प्रगतिशील युगात मनुष्य हृदय आणि विचार याने पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि आज तो विचार करायला लागला आहे की मानवीय समानता काय आहे। पाश्चिमात्य विद्वानांनी मानवीय समाजात होत असलेला हा बदल अचूकपणे हेरला आणि मानवीय समानतेचा नारा दिला। त्यांनी या नाऱ्याला प्रचार आणि प्रसार माध्यमातून इतकं वाढवलं, इतका त्याचा उदो केला की मनुष्याची पुन्हा एकदा दिशाभूल करण्यात त्याला काही अंशी यश लाभलं। त्याने लोकांना सांगितलं की स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणे समान आहेत आणि पुरुषांसारखं प्रत्येक कार्य करू शकतात आणि म्हणून स्त्रियांना समान हक्क द्यायला पाहिजे आणि समान हक्काच्या नावावर त्याने स्त्रियांना बाजारात आणलं आणि आज संपूर्ण विश्व याच समानतेच्या परिधीत फिरत आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुष समानता। वास्तविक ही पाश्चिमात्यांनी दिलेली अनैसर्गिक समानता आहे। समानतेच्या नाऱ्याखाली असमानतेची वागणूक आज आम्ही न ओळखण्या इतके मूर्ख राहिलेले नाही। याच समानतेचा उपयोग करून पाश्चिमात्यांनी इस्लामच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत आणि केला। येथे स्त्रियांना समान हक्क नाही, म्हणजे इस्लाममध्ये स्त्रियांना समान हक्क नाही